हॉटेलमध्ये नव्यानं रुजू झालेल्या वेटर्सना मिळणार आहे ट्रेनिंग. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची भरघोस टीप मिळवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवलकर, सातारचा विनोदी तारा रोहित माने आणि जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील यांना. त्यामुळे स्टाफ पण कमी आहे, त्यामुळे वेटर्स खूप कमी आहेत हॉटेलमध्ये. हो चौगुले, एकटा माणूस किती चौगुले मालकांचा फोन आला होता. तेच सांगतो तुम्हाला, हे मागे तिघ आहेत ना, हा ते वेटर म्हणून त्यांनी रिक्रूट केलेले आहेत. हे वेटर आहेत, नवीन वेटर आहेत? हो नवीन वेटर आहेत. आणि मालकांनी सांगितलेलं आहे खूप स्वस्तात ते तयार झालेत. अच्छा. हा मी त्यांना पैसे विचारायच्या आधीच ते हो म्हणालेत. एवढे स्वस्त कोणीच मिळू शकत नाही. त्यामुळे या तिघांनाही आता वेटरचं आपल्याला ट्रेनिंग द्यायचं. हो ठीक आहे, हरकत नाही. या मग द्या नाही तुम्हाला द्यायचंय. मला जरा जायचंय. तुम्ही कुठे चाललात? पिक्चरला. अरे आत्ता पिक्चर मधून इथे डेब्यू केलात ना स्किट मध्ये? अजून पूर्ण सुद्धा डेब्यू झालेला नाही, पुन्हा पिक्चर मध्ये चाललात तुम्ही? कुठला पिक्चर बघायला चाललात? नाही पिक्चर बघायला नाही, पिक्चर करायला चाललोय, काम करायला चाललोय. पिक्चर काम करायला चाललात? कुठला पिक्चर? माय लेक. माय लेक. ओ हो, म्हणजे नर्गिस आणि सुनील दत्त का? हो लाला लाला. चौगुले तुम्ही जो म्हणताय तो मदर इंडिया. हा आणि तुम्ही जे करतायत ते प्रशांत दामले. प्रशांत दामले. अच्छा. पण मग तुम्ही कुठला पिक्चर म्हणालात? माय लेक. माय लेक म्हणजे नवीन सिनेमा आहे वाटतं. अच्छा. मग पण चौगुले, मालकांचा कधीही फोन येईल. होय येस. त्यामुळे ह्यांचं ट्रेनिंग महत्वाचं आहे. तुम्ही ह्यांचं ट्रेनिंग करा. मी आलो. एक प्रश्न होता तुम्हाला. मायलेक या चित्रपटात तुम्ही कोणती भूमिका करताय? कारण तुम्ही कोणत्याही अँगलनी माय पण वाटत नाही, लेक पण वाटत नाही. तर तुम्ही ट्रेनिंगचं बघा. मी आलो. होय चालेल. अरे मूळ स्किट ह्याच्या पुढे काय, जे पाहुणे असतात ते नेहमी शेवटी येतात ना स्किटच्या, म्हणून त्याला वाटलं संपलं म्हणून. सॉरी, तुम्ही पहिल्यांदाच आलात. ओके. नमस्कार. या येत आहे सेंटरला, या हॉटेलच्या सेंटरला या. तर तुम्ही या हॉटेलमध्ये तुमचा सगळ्यांचाच पहिला दिवस आहे. तुम्ही या शहरातल्या अत्यंत उत्तम हॉटेलमध्ये नोकरी करताय, हे डोक्यातून कधीही घालवू नका. ओके. हे 1 नंबरचं हॉटेल आहे, कळलं? इथे बिझनेस वाढतो. या हॉटेलमध्ये झाडं वाढत नाहीत. कारण इथे वाढायला वेटर आहेत. साहेबानू, ॲडम इव आणि अरुण कदम जेव्हा स्किट करायचे ना, तेव्हा यो पंच असायचो. तुम्ही नका मारू. येस. तर तुम्ही वेटर म्हणून तुमचा हा पहिला दिवस आहे. मी तुमचं ट्रेनिंग घेणार आहे. आयडियल वेटर कसा हवा, आदर्श वेटर कसा हवा, याचं ट्रेनिंग मी तुम्हाला देणार आहे. याआधी तुमची ओळख करून घेणार आहे. मला सांगा, तुम्ही कोण आहात? नमस्कार सर, मी रोहित माने. रोहित माने. ओके. शाबास. सांगा तुमची बॅकग्राऊंड सांगा. नाही तसं काय विशेष नाही. म्हणजे मग पुढचा एवढे डायलॉग आहेत ते म्हणायचं की नाही म्हणायचं? बोलायचे. सांगा कसं विशेष सांगत होतो. म्हणजे बोला. म्हणजे सर माझं बघा, आजोबांची 90 एकर शेती आहे सर. 90 एकर शेती? 90 एकर शेती होती, त्याच्यात 12 वाटकरी. म्हणजे 90 भागिले 12 किती? पुढे बोला पटापट. मुद्द्याचं बोला. बरं ती जाऊ द्या. तुम्ही 12 7 किती? हे पण पुढे बोला, पटकन पुढे बोला. हे याच्यात वेळ नका घालू, आपल्याला ट्रेनिंग. 12 7 84. 84. राहिले किती? बरोबर आहे. 6 एकर राहिले. 6 एकर बरोबर. 6 एकर राहिले. मग 6 एकरातली परत अर्धा एकर वाट्याला आली. बरोबर. म्हणजे एकूण माझ्या बापाच्या वाट्याला सर 7.5 एकर आली अवघी. आणि माझ्या बापाला म्हणजे मी धरून 9 पोरं. अरे बापरे. वा. आम्ही पाक गुंट्यातच आलो. सर हो नाही बरोबर. म्हणजे एकरातनं डायरेक्ट गुंट्यात आलो सर. आलं लक्षात. आणि सर तुम्हाला माहिती आहे म्हणजे पावसा पाण्याचं कसं आहे आपल्याकडे, म्हणजे कवा पडेल कवा नाही पडेल सांगूच शकत नाही. अगदी खरं आहे. म्हणून सर मला इथे यावं लागणार, तर नसतो आलो मी. बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. म्हणजे सर म्हणजे शेतकऱ्याचं कसं असतोय तुम्हाला सांगतोय. ट्रेनिंग आपण घेणार आहोत. शेतकऱ्याचं कसं असतं, टमाटे पिकवायचे रस्त्यावर. ऐका माने, आज फोकस वेगळ्या गोष्टीवर आहे.
आज आपण वेटरचं ट्रेनिंग घेणार आहोत, ते आहेच आहे की नाही? तर त्याच्यावर फोकस द्यायला पाहिजे आपण. हा सर, पण शेतकऱ्याचं कसं असतं माहितीये का? तुम्ही सांगा, तुमचं नाव काय? सर मी हेमंत पाटील. हेमंत पाटील. तुमचा बॅकग्राऊंड काय आहे? सर आम्ही बागायतदार होतो. बॉडी लँग्वेज चुकती आहे. होतो ना, होतो नसलं पाहिजे, होतो. आता नाही आहात तुम्ही. होतो मध्ये नसणं आहे मध्ये असणं आहे. लक्षात आलं? आता उमेश कामत इथे अभिनय करत होते, आता आहेत का? आता त्यांना तिकडे बसल्यावर सुचत असेल, चला ही ऍडिशन घेतली असती, आता काय फायदा? आता फायदा नाही, ते होतोच्या कॅटेगरीत गेले. मी घेऊ शकतो. लक्षात आलं तुम्हाला फरक काय आहे ते? बॉडी लँग्वेज चेंज करायची. कशी बॉडी लँग्वेज असेल? ये बा, चला परत एकदा वाक्य घ्या. सर माझं पाठ होतं, आता मी विसरत आहे. अरे बापरे, लवकर बोलू द्या सर. हो पटापटा बोला. बापरे, मी विसरलो तुमच्या बरोबर स्किट आहे. अरे बापरे, पटापटा बोला. हा सर आम्ही बागायतदार होतो सर. ये बा. हा सर पण आमचा बाप आहे ना, 1 नंबरचा बागायतदार निघाला हो. म्हणजे खूप काम करायचं का तो? नाही, 2 लग्न केले त्याने. हा 2 संसार थाटले सर. म्हणजे या दोन्ही संसारांच्या मध्ये इतक्या मारामाऱ्या झाल्या सर. सगळी बागायत आमची त्याच्यातच गेली. वाईट झालं. म्हणजे देशोधडीला लागलो सर. ओके, हरकत नाही. एकूण काय आहे की तुम्हाला सुद्धा गरज आहे. हो सर. बरोबर आहे, नोकरीची गरज आहे. हो सर. पण आता फोकस कशावर करायचा आहे? कशावर? समोर कस्टमर आला की आपण त्याला केळं द्यायचं. केळं नाही, आपण त्याला सर्व्हिस द्यायची. याच्यावर फोकस करायचं आहे. ओके. हा, तुम्ही कोण आहात? नमस्कार साहेबांनो, माझं नाव पम्या शिवलकर साहेबांनो. आई नावावरूनच गरजू वाटतंय हो तुम्ही. हो. तुमची काय गोष्ट आहे? माझ्या नावावर साहेबांनो 100 कलम म्हणजे आंब्याची झाडं होती. बरं. पण माझे पंजोबा आणि चुलत पंजोबा हा. एकमेकावर केशी टाकल्याने. का केसी का टाकल्या? ते कारण नसतं, म्हणजे कोकण आलं ना, केशी टाकतात ते. केसी टाकायच्या? हा, सकाळी उठून आधी दात नाही घासा, आधी केशी टाकतात एकमेकांवर. हा, हो. ते केशी टाकल्याने त्यांनी 2 वकील केल्याने. वकील वर्षानुवर्ष केशी लढत होते. हा. निकाल काय लागला नाही. आता पंजोबा आणि चुलत पंजोबा वाडीच्या बाहेर आलेत आणि वकिलांनी स्वतःच्या नावावर वाडी करून घेतल्याने. आणि हे दोघे तिघे गडी म्हणून काम करतात. अरे म्हणजे आमचं कसं झाला, नावावर नाही वाडी आणि आम्ही झालो गडी. हो. म्हणजे माझ्या नावावर खरी 100 झाडं असणार होतीत, पण आता काय बी नाही. मग मला जरा 100 आंब्याची झाडं तुमची असणार होती. पण खरंच हे केवढं मोठं दुर्दैव आहे. एक माझ्या लक्षात आलेलं आहे, तुमच्या तिघांच्याही परिस्थिती आंबे पिळलेले आहेत. म्हणजे तुमच्या तिघांनी प्रॉब्लेम मध्ये तुम्ही आलेला आहात. तुम्ही तिघही गरजू आहात. गरज आहे. ओके, याच्यावर एकच उपाय आहे, आपण आपला जॉब नीट करणे. आपला जॉब काय आहे? आपण वेटर आहोत. हा, त्यासाठी ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात मी अनेक ठिकाणी ट्रेनिंग दिलेलं आहे. तर मी आता तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे. हा, सगळ्यांना ऑल द बेस्ट. आपला पहिला दिवस आहे ट्रेनिंगचा. तर आपल्या या हॉटेलमध्ये 24 टेबल आहेत. 24? होय. हळू, आपण इकडेच आहोत की नाही? 24 असं आहोत का? नाही की नाही? नॉर्मल बोला, समोरासमोर. 24. हा 24? हा, ये बा साहेबांनी 24च. हो. वांगणकर आमच्या कोकणात येवा साहेबांनो. हा. मी वांगणकराच्या हॉटेलात होते ना, हा. 50 टेबला होती. हो. सकाळपासून संध्याकाळ 50 टेबला अशी उडवायचंय साहेबांनो. क्या? 24 टेबलांचं काय? 50? आमच्या साताऱ्यात येऊन बघा. का साताऱ्यात जास्त टेबल असतात? नाही, जस्ट एक आपलं सांगितलं साताऱ्यात. अरे कशाला, उगीच कशाला? त्या हुरडा पार्टी आहे तिकडे साताऱ्यात येऊन बघा सांगायला. ट्रेनिंग सुरू आहे ना, थांबा ना जरा, तुम्ही थांबा. चला, तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवणार आहे कसं असतं ते. तर मी आता कस्टमर बनणार आहे. ओके, कस्टमरचे वेगवेगळे प्रकार असतात, त्यातला मी एक कस्टमर बनणार आहे. आणि आता कोण येणार आहे वेटर म्हणून मला सांगा. ये बात, हे मला आवडलेलं आहे तुमचं. शाबास. कधी प्रॉब्लेम असतो तो पहिला फेस करायचा असतो. ओके, तर मी कस्टमर म्हणून येणार आहे, तुम्ही मला ग्रीट करायचं आहे. हां, तुम्ही फक्त बघायचं लांबून, कळलं? तुम्ही या इकडे या. हां, तुम्ही मी इथे कस्टमर म्हणून येणार आहे. ओके, रेडी आहात? हो. ओके, मी कस्टमर म्हणून येणार आहे. मी यस. चले हॉटेल बंद आहे, निघी तू. चल. हॉटेल कसं बंद आहे? सोमवार आहे सर, सुट्टी आहे. मी बोललो तुम्हाला आज सोमवार आहे ते. सर पण सोमवारी बंद आहे हे पण तुम्ही नाही बोलले ना. अरे पण कशाला बोलायला पाहिजे? हॉटेल बंद आहे हे कारण सांगून मला पाठवाल? तुमचं ट्रेनिंग घेतोय ना मी. येस सर. मग मला कशाला एक मिनिटं. सोमवारी कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग होतं माहिती आहे तुम्हाला? नाही सर. वेटर जे असतात त्यांचं ट्रेनिंग सोमवारी काय होतं? हे टेबल सगळी एकावर एक ठेवायची, नंतर त्या मोऱ्या घासायच्या, फरशा घासायच्या. ह्याचं ट्रेनिंग पहिल्याच दिवशी करायचं? नाही सर, ते वेटर होतं म्हणून सर. हे उत्तर द्यायचं नाही मला. येस सर. वेगळ्या प्रकारचं एक तुम्हाला कस्टमर दाखवतोय. बर. भूक लागलेला कस्टमर आहे. ओके. अरे बापरे, अरे बापरे, बापरे बाप. साहेबांनो, तुम्ही भुकेले नाही वाटत, पोटात कलिली आहे चालला असं वाटत. अरे मी कसाही असेल, मी भूक लागलेली आहे किंवा पोट भरलेलं आहे माझं, कसाही असेल,
पोट भरलेलं आहे, पुन्हा जेवायचं मला. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? Yes. पैसे मी देणार आहे ना. येस वेगळ्याच प्रकारचा एक कस्टमर तुम्हाला दाखवतो मी. तटस्थ कस्टमर. येस तटस्थ तटस्थ. हे तटस्थ कस्टमर आहे. वेलकम तटस्थ कस्टमर. बाळबोध होत आहे. आमचं वेटर, सर. थंड पाणी आण. ए थंड पाणी आणे. Got it? त्याला कशाला सांगतोस तू थंड पाणी आणायला? सर तो पाणी आणेपर्यंत मी तुमची जेवणाची ऑर्डर. अरे पण तो वेगळा वेटर आहे ना. वेळ वाचेल. खड्ड्यात गेला वेळ मिळत आहे वेळ. एका वेटरने एक टेबल बघायचा, सगळे वेटर म्हणून एका टेबलाच्या मागे कशाला पाहिजे ते? सर तू बघायचं, या टेबलाची जबाबदारी तुझी. लक्षात आलं तुझ्या? Yes, sir. ए तू नाही जमणार बघ. नाही सर ते काय नाही रे नाही सर जमणार. गरज आहे सर. तू पहिले तू फक्त गरजू आहेस, बाकी काही क्वालिफिकेशन नाही तुझ्या. नाही, sir. नेक्स्ट कोण आहे? मी येस. नाहीये. या. रोहित माने. मी रोहित माने. रोहित माने नाव आहे तुमचं, बरोबर आहे? रोहित. मी आता एक कस्टमर म्हणून येतो. Yes, sir. तुम्ही हे करायचं. हा Yes, yes. काय ते हे करायचं. काय घेणार साहेब? ये बात स्टॅच्यू असं पाहिजे. बॉडी लँग्वेज बघा. काय घेणार सर? अर्धव बघा. हा आवाजातलं बघा माझं काय किती सुंदर आहे. वा 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 वा. ओके आलो इथे. सोमवार आहे, भूक लागली, हे बसलो. हा काय काय आहे तुमच्याकडे? वाचा किती काय माशा मारा दिले. वाजवे ना अशी फणकन. उलट बोलायचं नाही. कस्टमरशी उलट बोलशील तू. असं नाही तसं असं बोलशील, उलट बोलायचं. तसं नाही सर. मैत्री करायची, कळलं? कस्टमरशी मैत्री करायची. सर तुम्ही शिकलेलं आहे म्हणून म्हणलं आपलं तुम्ही मी वाचा. शिकलेलं आहे, मी शिकलेलं नाही, मी अनपड आहे. अरे, मी खाणार नाही इकडे येऊन. नाही, हो, ते आहे. फ्रेंडली वागूचा रे, फ्रेंडली वागूचा हा कस्टमर. फ्रेंडली दाखवा जरा त्यांना कसं फ्रेंडली वागायचं. मी दाखवू सर. हा बघा जरा नीट. फ्रेंडली काय बाबल्या? अरे हे तुझं फ्रेंडली आहे? कोकणात अशीच फ्रेंडशिप होत अरे पण हे कोकण आहे का? उगीच काहीतरी. आता एक काम करा, तुम्ही तिघांनी कस्टमर आहो, मी एकटा वेटर होतो, तुम्हाला दाखवतो काय ते. चला कमॉन. इकडून चलो कमॉन. तुम्ही तिघांनी या. चल रे जाए. अरे काय आपल्याला बसू दे ना. इकडे. नमस्कार सर. अरे नमस्कार नंतर कर. बाटला इकडे तू वेलकम. येतो का घाल डोक्यात. येस. मस्त दिसतो तू. चल फडक मार, पटकन फडक मार आणि थंड पाण्याची बाटली. हो येस येस. ओय पिंट्या ओय. मॅनेजर मॅनेजर. ओय अरे खाना तो खेळा. ओय पिंट्या ओय. हे वेगळंच कॅरेक्टर आहे. शिरा पडली तुझ्या तोंडावर, पंचा घेऊन घाबरला सरबरला काय? नाही तसं नाही. ट्रेनिंग सुरू आहे ना, नीट बोला ना सर. ए पिंट्या इधर आ चल. इधर आ. अबे गोटे दे गाना टकले में. चल निकल. पाणी लेके आ, चल. चल पाणी आण. पाणी लेके आ, चल. पाणी लेके आ. चल, पाणी आण, चल. पाणी लेके आ, चल. सर हे दिस इज तुझ्या बापानं असं पाणी आणलं होतं. माकडा डेऱ्यात बुडवायचा तांब्या. असं धरात तांब्या भरून आणा. ही काय उडून आणली? इट्स अ बॅड मॅनर्स. असं नाही होत. कामावरून काढून टाकले. निघल. काय काय मॅनेज करतो रे? काय मॅनेज करतो अरे मी मॅनेजर आहे ना. घबरा. केळीचं शिकरण. नाही केळीचं शिकरण नाहीये सर. केळीचं शिकरण पाहिजे. अरे नाही आहे ना केळीचं शिकरण. अरे मी बागायतदार होता ना रे. बागायतदार होता मी. केळीचं शिकरण पाहिजे ना. केळीचं शिकरण नसेल तर मग तुला दिलं. अरे, बंद कर रे. अरे, वाट लागली. काय पाहिजे? वा वा. अतिशय तटस्थ राहून तुमचा परफॉर्मन्स पाहिला तरी देखील तो आम्हाला खूप आवडला. मस्त. बघूया तुमच्या या ट्रेनिंग विषयी हास्यरसिकांना काय म्हणायचंय. येस साहेबानू. स्किटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी हे स्किट लिहिलं जाईल याची मला खात्री वाटते, कारण या स्किटमधून सुप्रसिद्ध अभिनेते उमेश कामत यांचा डेब्यू झालेला आहे. मजा आली मला. म्हणजे अरुण कदम, ॲडम आणि ईव्ह यांचं स्किट सोनी लिव्हवर पाहायला मिळेल, कारण माझं ते मिस झालंय. उल्लेख मला आला त्यानंतर मला लक्षात आलं की छान होती कॉन्सेप्ट आणि रंजक पद्धतीने सादरीकरण झालं. मजा आली. सई. मनोरंजक परफॉर्मन्स होता. वेगळीच काहीतरी कॉन्सेप्ट होती आणि हे ट्रेनिंग सेशन आम्हालाही अटेंड करायला खूप मजा आली. थँक्यू.